नमस्ते मंडळी, हे आहे आजचं वातावरण, नवीन ठिकाण. हे जे चंद्राची मेट आणि त्याच्या लगत असलेला हा परिसर, या परिसरात आज मी पहिल्यांदाच भेट देतो आहे. आणि हा जो वरती आपण आनंदवन गड ज्याला म्हणतो, जे गेल्या वेळेस मी चढाई केली होती, त्या गडाच्या मागची बाजू आहे. आणि जिथून इकडं मागे सगळा परिसर दिसतो. आता बघा, आज जरी 14 जून आहे तरी पावसाचं प्रमाण, पावसाची चिन्ह आहे, पण पाऊस पडत नाही. असं हे वातावरण, सुंदर असं वातावरण आहे बघा. आणि या ठिकाणी हा इथं मुंबईला जाणारा रस्ता आहे. मुंबई म्हणजे पालघरकडे जात. तर या ठिकाणी असं हे सुंदर मनमोहक निसर्गरम्य हिरवगार असं वातावरण आहे. त्याचं तुम्हाला दर्शन करवितो. वेगवेगळे या ठिकाणी सगळे झाडं झुडपं आहेत. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी भरपूर असं पाणी, धबधबा वगैरे वाहत असतो. बघा ह्या झाडाची अवस्था कशी झाली, बोळकं करून टाकलं. तर चला मंडळी, परत आपण भेटूया, आहे की नाही. तर आजचा हा दिवस आणि नवीन असल्यामुळे आपल्याला नवीन ठिकाणी निसर्ग आणि भेटला, दर्शन झालं. ओके, असं हे सुंदर वातावरण. हे जे आहे व्यापारी शॉर्टकट, आणि या ठिकाणी येतात जातात. हो, हे बाबा चालले कुठेतरी, साधू बाबा. जय हरी बाबा. हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता मोखाडा का? आणि तिथून पुढं मग जव्हार. अच्छा, आणि पालघर पण इकडून येईल का? पालघर इकडं आला, तिकडं आलं का? अच्छा, ओके. खोडाळीचे हां, मी इकडं आनंदवनकडे राहतो, फिरायला आलो होतो. फिरायला का गाडी? गाडीने पायी. एकटेच का तुम्ही? हो, तिकडं आहे मंडळी. चला. हो, बघा. तर हे बाबांनी सांगितलं, मोखाडा आणि जव्हार मंदिर आहे. मंदिराला भेट देण्यासाठी तिकडं आलेलं. सगळं असा हा आणि आदिवासी पट्टा आहे, जव्हार, मोखाडा वगैरे. पण रस्ता आहे, येणारे जाणारे भरपूर आहेत. तर असं हे वातावरण. इकडे जर बघितलं, हा तो डोंगर आहे. तर मंडळी, चला आता पुन्हा भेटू. पाऊस चालू झाल्यावर परत मी तुम्हाला या निसर्गरम्य आणि परिसराचं दर्शन घडून आणणार. ओके, चला. जय हरी, जय श्रीपाद माऊली.